सध्या सुरू असलेल्या अधिक मासानिमित्त नाशिक शहरातील तपोवन येथील साई श्रद्धा लॉन्स इथं परमपूज्य युगप्रवर्तक क्रांतिकारी अनंत विद्याविभूषित राष्ट्रीय संत यज्ञ पीठाधीश्वर विद्यावाचस्पती धर्मसम्राट श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी श्री महंत डॉक्टर संत श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या भागवत कथाचं आयोजन करण्यात आलं। आज कथेच्या दुसऱ्या दिवसानिमित्त देवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या हस्ते महापूजा आणि महाभिषेक करण्यात आला। या महापूजा अभिषेकास तपोवन परिसरासह नाशिक तालुक्यातील महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सायंकाळी भागवत कथा सप्ताहाचं आयोजन देखील करण्यात आले। ही भागवत कथा सप्ताह 25 मे 2026 ते 31 मे 2026 पर्यंत आयोजन करण्यात आलेला आहे। या कालावधीत सायंकाळी 4 ते 7 या वेळेत भागवत कथेचं नाशिककरांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असं देखील आयोजकांच्या वतीने सांगण्यात आलं आहे। जय श्री राधे। आज भागवत कथेचा दुसरा दिवस आहे। तर आज भाविकांच्या प्रचंड प्रतिसादात आणि याच्यात नाशिकच्या तपोभूमीत अधिक मासानिमित्त भागवत कथा चालू आहे। तरी सर्वांनी ज्ञानरसाचा आणि पुण्यरूपाचा लाभ घ्यावा। आज द्वितीय दिवशी भक्तचरणदासजी महाराज महाकुंभ प्रमुख यांचं आज आगमन झालेलं आहे। त्यांच्या हस्ते आज पूजाविधी झालेली आहे। तरी सर्वांनी आज इथे नाशिकमध्ये हजेरी लावे। 4 ते 7 संध्याकाळचा प्रोग्राम आहे। तरी सर्वांनी कार्यक्रम उपस्थित पुण्यरूपी सर्वांचा लाभ घ्यावा आणि वाढवावा। जय श्री राधे। आज श्रीमद भागवत कथेचा दुसरा दिवस आहे। कालपासून भागवत कथा सुरू झाली। संत श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या वाणीतून आपण ही भागवत कथा ऐकत आहात आणि कालपेक्षा आजही गर्दी जास्त आहे। आज श्री महंत भक्तचरणदासजी महाराज आज यांचे आगमनही झाले कथा ऐकण्यासाठी। तर सर्वांना विनंती आहे की सर्वांनी मोठ्या संख्येने कथा ऐकण्यासाठी तपोवनात श्री साई श्रद्धा लॉन्स इथे उपस्थित राहावे। रोज संध्याकाळी 4 ते 7 या वेळेमध्ये। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश महाजन, नाशिक।